हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये JMFC एक्झामचा पेपर क्रमांक 2 जो आहे याच्यामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची असते हे डिस्कस करणार आहोत. आपण इथे उत्तरं डिस्कस करणार नाही आहोत. एक फक्त विद्यार्थ्यांना आयडिया मिळावी की कशा प्रकारचे प्रश्न असतात याकरता ही व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे. आणि ही जी व्हिडिओ आहे ही मी स्पेशली सनम अन्सारी यांच्या रिक्वेस्टवरून रेकॉर्ड करत आहे. मागच्या व्हिडिओवरती त्यांची कमेंट होती. नाव आय डोंट नो सनम इज अ मेल ऑर फिमेल, बट हू एवर इट इज, मी त्यांच्याच रिक्वेस्टवरून ही व्हिडिओ जी आहे ही रेकॉर्ड करते आहे. आता आपण पटकन बघूयात की पेपर क्रमांक 2 जो आहे, आता हा 2017चा पेपर आहे. हे बघा इथे तुम्हाला लिहिलेलं दिसत असेल, JMFC मेन्स एक्झाम 2017 आणि तारीखही दिलेली आहे या ठिकाणी. तर हा पेपर क्रमांक 2 आणि याच्यामध्ये सब्जेक्ट्स कुठले आहे, म्हणजे कुठल्या विषयांवरती बेस्ड हा पर्टिक्युलर पेपर आहे. तर IPC एव्हिडन्स ॲक्ट, CRPC, SC अँड ST प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज ॲक्ट, त्यानंतर PCRA आणि एसे ऑन करंट लिगल टॉपिक. खरं तर मला त्यांनी जी कमेंट केली आहे त्याच्यामध्ये हे एसे जे आहे प्रामुख्याने त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर पटकन आपण याचे नियम काय आहेत ते बघूयात. तर क्वेश्चन नंबर 9 आणि 10 जो आहे हा कंपल्सरी आहे, कारण 9 आणि 10 ना बेसिकली काय आहे, इथे तुम्हाला एसे आहे, एसे रायटिंग आहे आणि जजमेंट रायटिंग आहे. ओके, सो हे कंपल्सरी आहेत आणि बाकी इतर ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स आहेत बेसिकली तिथे. ठीक आहे. मार्क्स टू इच क्वेश्चन आर इंडिकेटेड बाय अ फिगर इन द मार्जिन ऑन द राईट हँड साईड. राईट हँड साईडला इथे किती मार्क आहे ते दिलेले आहेत. आणि वेरेवर ऑप्शन हॅज बीन गिवन ओनली द रिक्वायर्ड नंबर ऑफ रिस्पॉन्सेस इन द सिरियल ऑर्डर अटेम्प्टेड शॅल बी असिस्ट. एक्सेस रिस्पॉन्सेस शॅल बी इग्नोर्ड. मागच्या वेळेसारखंच की इथे तुम्हाला जर एनी 4 म्हटलेलं आहे आणि तुम्ही 5 आन्सर लिहून आलेला आहात, तर त्याचे 5वं आन्सर आहे ते सरळरित्या इग्नोर केलं जाईल. पहिलेच 4 जे आहे तेच कन्सिडर केले जाणार. मग ह्या पहिल्या 4मध्ये जर सपोज तुमचं एखादं उत्तर जे आहे चुकीचं असेल, अप टू द मार्क नसेल आणि 5वं उत्तर जे आहे हे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने लिहिलं आहे, तरीसुद्धा हेच कन्सिडर होणार हे नाही. त्यामुळे उगाचच आपला शहाणपणा आपण करायचं नाही आहे. ज्या टॉपिकवरती आपण जास्त चांगल्या प्रकारे लिहू शकतो तोच क्वेश्चन जो आहे अटेम्प्ट करायचा. डू नॉट रिप्रोड्यूस एनी क्वेश्चन. तुम्ही प्रश्न पुन्हा लिहून यायचा नाही आहे तिथे. आणि कुठल्याही पद्धतीने तुमची आयडेंटिटी जी आहे ही रिव्हील होईल अशा पद्धतीचा कुठलाच मजकूर जो आहे तुम्ही लिहायचा नाही आहे आन्सरमध्ये. देन जर काही ॲम्बिग्विटी असेल तर इंग्लिश व्हर्जन जे आहे क्वेश्चनचं ते ऑथेंटिक कन्सिडर केलं जाईल. आणि आन्सरची जी तुमचं म्हणजे लँग्वेज ऑफ आन्सर जी आहे इट कुड बी इदर इंग्लिश ऑर मराठी. पण हे कधी की ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्ही जे काय मेन्शन केलं आहे, असं नाही की ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्ही इंग्लिश लिहिलं होतं आणि मग प्रश्नपत्रिका समोर आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की अरे मराठीमध्ये द्यावं होतं. हे असं काही चालणार नाही आहे. आणि कॅन्डिडेट्स आर एक्सपेक्टेड टू आन्सर ऑल द सब क्वेश्चन्स ऑफ अ क्वेश्चन टुगेदर. जसं मी सांगितलं होतं. आता फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन नंबर 2 आहे, याचा ABCD हे काय झाले, याचे सब क्वेश्चन्स झाले. ठीक आहे. मग आता सपोज इथे तुम्ही क्वेश्चन नंबर 2 आहे त्याचा A सॉल्व्ह केला, नंतर तुम्ही गेला क्वेश्चन नंबर 3वर 4वर वगैरे, आणि नंतर मध्येच कुठेतरी पुन्हा तुम्ही क्वेश्चन नंबर 2चा जो आहे B सॉल्व्ह केलेला आहे, तर हे असं कन्सिडर केलं जाणार नाही. एकाच सिक्वेन्समध्ये जे आहे प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो पूर्ण सोडवून झाल्यानंतर प्रश्न क्रमांक 3 घ्यायचा आहे, 3 नंतर 4, 4 नंतर 5, ह्या पद्धतीने. ठीक आहे. तर आता आपण बघूयात प्रश्न काय आहे. सो फर्स्ट क्वेश्चन ओव्हर हिअर इज डिस्कस द कॉन्स्टिट्यूशन अँड पॉवर्स ऑफ व्हेरियस क्रिमिनल कोड्स कॉन्स्टिट्यूटेड अंडर द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973. बघा, कारण 2017चा पेपर आहे तो इट इज व्हेरी ऑब्वियस ना की CRPC वरती जे आहे प्रश्न विचारले गेले आहेत. CRPC, IPC आणि जो आपला जुना इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे. आता नवीन जे विद्यार्थी असणार आहेत, म्हणजे आता नवीन ज्या परीक्षा होतील तर हे नवीन कायद्यांवरती आधारित असणं
स्वाभाविक आहे. किंवा एक कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस जे आहे ते सुद्धा या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. नवीन आता आपल्याला माहिती आहे की जे BNSS आहे इथे कॉन्स्टिट्यूशन ऑफ क्रिमिनल कोड जे आहे याच्यात महत्त्वाचा बदल झालेला आहे तो म्हणजे मेट्रोपॉलिटन कोड्स जे आहे ते आता नवीन कायद्याअंतर्गत त्याचं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे बेसिकली त्याचं अस्तित्व जे आहे ते नाहीसं केलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे राईट नोट्स एनी 2 कुठलेही 2 लिहायचे आहेत नोट्स लिहायच्या त्याच्यावर. बार टू टेक कॉग्निझन्स ऑफ सर्टन ऑफेन्स आफ्टर लॅप्स ऑफ द पिरियड ऑफ लिमिटेशन संपल्यानंतर सुद्धा गुन्हा जो आहे म्हणजे त्याचा दखल घेण्यासाठी काय तरतूद आहे, काय प्रोव्हिजन्स आहेत ना. तसंच अगेन LLB लेवलवर झालेलं आहे आपलं, हे सगळंच झालेलं आहे तसं पाहता. सिक्युरिटी फॉर गुड बिहेवियर फ्रॉम हॅबिच्युअल ऑफेंडर्स. Then when fact not otherwise relevant becomes relevant. Stoppage of summons cases. Then comes question number 3. Discuss critically the exceptions enumerated to section 300 of the IPC. So section 300 साठी काय एक्सेप्शन्स दिलेले आहेत IPC मध्ये ते डिस्कस करायला सांगितलेलं आहे. आणि मार्क्स बघा याला इथे 10 मार्क्स आहेत. ओके, इकडे जर आपण हा प्रश्न पाहिला तर इथे 10 मार्क होते आणि कोणतेही 2 म्हणजे प्रत्येक ह्याला इथे प्रत्येक नोटला 5 मार्कांचं असं डिव्हिजन होतं. नाव क्वेश्चन नंबर 4 राईट डिफरन्स एनी 4. ठीक आहे, राईट डिफरन्स बिटवीन. तर इथे कुठलाही 4 अटेम्प्ट करायचे. बेल अँड अँटिसिपेटरी बेल, दिस इज रिअली व्हेरी इझी टॉपिक टू अटेम्प्ट, आय मीन क्वेश्चन टू अटेम्प्ट. डिस्चार्ज अँड ॲक्विटल. डिस्चार्ज आणि ॲक्विटल बघा हाही फार सोपा टॉपिक आहे. डिस्चार्ज आपल्याला माहिती आहे की केस पूर्ण म्हणजे ट्रायल पूर्ण संपलेली नाही आहे आणि त्याच्या आधीसुद्धा जो आहे डिस्चार्ज होऊ शकतो. पण डिस्चार्ज म्हणजे काय, पूर्णपणे तुमची सुटका झाली असं नाही. पुढच्या स्टेजमध्ये कुठे जर असं आढळून आलं कोर्टाला की सदर व्यक्तीची जी आहे ह्या पुढील तपासाकरता गरज आहे तर तुम्हाला पुन्हा जे आहे बोलवलं जाऊ शकतं. आणि डिस्चार्ज होऊनसुद्धा पुढच्या स्टेजला असं जाणवलं की तुमचा ॲक्टिव्ह रोल होता तुमचा इन द सेन्स त्या आरोपीचा, तर त्याला शिक्षासुद्धा होऊ शकते म्हणजे त्याचं कन्व्हिक्शन पुढे होऊ शकतं. बट ॲक्विटल काय आहे हे फायनल असतं. एनिवेज जास्त डिस्कस न करता पुढचा उपप्रश्न बघूयात. पोलीस कस्टडी अँड मजिस्ट्रियल कस्टडी अगेन व्हेरी इझी है ना. PCR आणि MCR आपण जे म्हणतो. देन डावरी डेथ अँड हरासमेंट ऑफ अ वुमेन बाय हजबंड ऑर हिज रिलेटिव्स फॉर इलिगल डिमांड्स. आता याच्यावरती बघा ह्या म्हणजे येणाऱ्या परीक्षांमध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतो. कारण तुम्ही कधी पण बघा प्रश्न जे विचारले जातात ना मोस्टली जी करंट सिच्युएशन असते ना तर त्याला धरून जे आहे प्रश्न विचारले जातात. आता रिसेंट आपला सिनारिओ काय आहे की बघा कायद्यांमध्ये बदल झालेला आहे. त्यानंतर ह्या कायद्यांचा जो आहे जे महिलांसाठी कायदे याचा मोठ्या प्रमाणावर जो आहे दुरुपयोग होताना दिसतो. अशाही काही केसेस रिसेंट काळात आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि त्यात आता एक जर रिसेंट प्रकरण आपण ते पाहिलं पुण्याचं की ते वैष्णवीचं प्रकरण की ज्याच्यामध्ये तिनं आत्महत्या केलेली आहे कारण की तिला घरच्यांकडनं तिच्या सासरच्यांकडनं जे आहे हुंडा मागणीसुद्धा होती, क्रुएल्टी होती, बऱ्याचशा काही गोष्टी होता, खूप सगळा जाच होता. सो कमिंग बॅक टू आवर क्वेश्चन, डावरी डेथ आणि हॅरासमेंट ऑफ अ वुमेन बाय हजबंड ऑर हिज रिलेटिव्स फॉर इलिगल डिमांड. सर आपण IPC अंतर्गत आहे कारण हे म्हणून मी IPCचे रेलेवंट सेक्शन सांगते. हे 304 मध्ये बघा डावरी डेथ वगैरे. आणि डावरी डेथ आपल्याला माहिती आहे की लग्नापासून 7 वर्षांच्या आत जर अशा पद्धतीची डेथ वगैरे झालेली असेल तर वगैरे वगैरे तिथे प्रोव्हिजन्स दिले. जास्त खोलमध्ये डिस्कस नाही करणार आहे मी. बट हॅरासमेंट ऑफ अ वुमन बाय हजबंड ऑर हिज रिलेटिव्ह फॉर इलिगल डिमांड्स म्हणजे हे क्रुअल्टी वगैरेचे जे कन्सेप्ट सगळ्या हे 498A मध्ये येतं है ना. 498A केसेस. आता इथे महत्त्वाचा डिफरन्स काय, इथे 7 वर्षांचं एक टाईम पिरियड दिलेला आहे. इथे 498 साठी कुठलंही 7 वर्षांचं असं बंधन नाही आहे. डावरी डेथमध्ये बघा बर्डन ऑफ प्रूफ जे आहे हे कोणावर असतं, हे अक्युज्ड पर्सनवरती असतं. मात्र हॅरासमेंट ऑफ अ वुमन बाय हजबंड ऑर हिज रिलेटिव्स फॉर इलिगल डिमांड्स ह्या प्रकरणात आपण जर पाहिलं तर बर्डन ऑफ प्रूफ जे आहे इट
रिलायज अपॉन होम हे कोणावरती आहे, तर हे प्रॉझिक्युशनवरती आहे. प्रॉझिक्युशनला इथे प्रूव्ह करायचं आहे. तर असे काही मेजर डिफरन्सेस आहे. तुम्ही स्टडी केलेला असाल किंवा करत असाल तुमच्या लक्षात येईल. फॉर्जरी अँड मेकिंग ऑफ फॉल्स डॉक्युमेंट. ओके. देन क्रिमिनल ट्रेसपास अँड हाऊस ट्रेसपास. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. डिस्कस लॉ ऑफ हिअरसे एव्हिडन्स अँड ऑल्सो एक्सप्लेन द रॅशनल बिहाइंड एक्सक्लुजन ऑफ हिअरसे एव्हिडन्स. अगेन खूप इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे बघा हा. हिअरसे म्हणजे आपण जे म्हणतो ना IQ, यानं याला सांगितलं त्यानं त्याला सांगितलं आणि तो कोर्टात येऊन सांगतोय, तर असा एव्हिडन्स जो आहे तो ग्राह्य धरला जातो का? नाही धरला जात ना. IQ माहिती असते ना, तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या सेन्सेसने ते सेन्स केलेलं असतं का? म्हणजे तुम्ही स्वतः पाहिलं आहे, स्वतः त्यांना बोलताना ऐकलं आहे? नाही, कोणीतरी तुम्हाला सांगितलं. IQ असतं. ओके. देन क्वेश्चन नंबर 6. डिस्कस लिमिटेशन और ज्युरिस्डिक्शन ऑफ सिव्हिल कोर्ट्स अंडर PCRA. तर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट 1955 या अंतर्गत सिव्हिल कोर्टांचं जे ज्युरिस्डिक्शन आहे त्याला जे एक्सक्लूड करण्यात आलेलं आहे त्यावरती इथे तुम्हाला लिहायचं आहे. आय गेस सेक्शन 13 वगैरे असं काहीतरी आहे. त्यानंतर डिफाईन इकॉनॉमिक बॉयकॉट अंडर SC अँड ST प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज ॲक्ट 1989. आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा की PCRA जो आहे ना हा कुठेतरी कमी पडला आणि म्हणूनच SC ST प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज ॲक्ट जो आहे याचा जन्म झाला. बरोबर. तर याच्यामध्ये खूप व्यापक प्रमाणावरती अट्रॉसिटीजचे जे प्रकार आहेत हे डिस्कस केलेले आहेत आणि त्याच्यापैकी एक इकॉनॉमिक बॉयकॉट वगैरे आहे की SC ST वगैरे म्हणजे ह्या कॅटेगरीच्या लोकांकडनं तुम्ही फॉर एक्झाम्पल त्यांच्या दुकानातच जात नाही, त्यांच्याकडनं साहित्य विकत घेत नाही, असं सगळ्यांनी मिळून एक ठरावच जणू पास केलेला आहे ना. त्यांना कुठल्याही पद्धतीचं काम द्यायचं नाही, त्यांच्या कुठल्याही सर्व्हिसेस ज्या आहे त्या घ्यायच्या नाही, त्या हायर करायच्या नाही वगैरे वगैरे. हे असले सगळे प्रकार येतात ह्याच्यामध्ये. त्यानंतर आता ह्याचं मार्कांचं विभागणी अगेन बघा इथे काय आहे. 5-5 मार्क इथे सांगितलेले आहेत. ठीक आहे, त्यानुसार ती लेंथ असणार आहे. देन क्वेश्चन नंबर 7 इज राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 4. कुठल्याही 4 टॉपिक्सवरती इथे शॉर्ट नोट लिहायची आहे आणि इथं मार्क दिलेत 10. म्हणजे बघा 2.5 मार्कांसाठी एक शॉर्ट नोट आहे. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. आत्ताच्या ज्या परीक्षा म्हणजे येणाऱ्या काळात ज्या काही होतील तर त्याच्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो, कारण की जो आपला इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे तो रिपील होऊन जो भारतीय साक्ष अधिनियम आहे BSA 2023, तर याच्यामध्ये आपण पाहतो आहे की जे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स वगैरे जे आहे ना, तर आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर रादर ट्रायल वगैरेमध्ये तपासामध्ये याचा अधिक प्रमाणात जो आहे ना वापर म्हणजे समावेश जो आहे करून घेतलेला आहे. तर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस वगैरे वगैरे हे असे टॉपिक्स जे आहे हे तयार करून ठेवा. क्रॉस एक्झामिनेशन ऑफ अ विटनेस अगेन व्हेरी क्रुशियल पार्ट ऑफ अ ट्रायल. रिफ्रेशिंग मेमरी आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्ट वगैरेमध्ये पाहिलेलं आहे हे सगळं. नाव जजेस पॉवर अंडर सेक्शन 165 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. बघा फार महत्त्वाचा असा सेक्शन होता. आता भारतीय साक्ष अधिनियममध्ये ही तरतूद कुठल्या सेक्शन अंतर्गत आहे मला एक्झॅक्टली सेक्शनचं नाव तर नाही आठवत आहे काही आता, पण आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्टचा सेक्शन 165 जर पाहिला तर याच्यामध्ये जजेसकडे काही म्हणजे याच्यात काय जजकडे अशी पॉवर होती की त्या म्हणजे एखादा ते असे प्रश्न विचारू शकतात की जरी ते रेलेव्हंट वाटत नसतील तरीसुद्धा काही प्रश्न विचारण्याची त्यांच्याकडे पॉवर आहे, क्वेश्चनिंगची पॉवर आहे. त्यानंतर काही डॉक्युमेंट्स प्रोड्यूस करण्यासाठी आदेश देण्याची पॉवर आहे. क्रॉस एक्झामिनेशन वगैरे स्वतः तिथे काही प्रश्न विचारणं वगैरे हे अशी काही पॉवर जी आहे जजकडे दिलेली आहे आणि ही त्या केसचं प्रॉपर कॉम्प्रिहेन्शन जे आहे ते होण्यासाठी फार महत्त्वाचं असतं. जजला ते प्रॉपर म्हणजे त्याचं कॉम्प्रिहेन्शन व्हावं याकरता ही पॉवर त्यांना 165 सेक्शनच्या अंतर्गत दिलेली होती.
आता नवीन सेक्शन एकदा तुम्ही बघून घ्या कुठलं आहे. देन इम्पिचिंग क्रेडिट ऑफ विटनेस अँड हू मे टेस्टिफाय. तर याच्यापैकी कुठलेही 4 जे आहे तुम्ही निवडू शकतात की जे तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला असेल त्याचा. हू मे टेस्टिफाय, अगेन हा पण इंटरेस्टिंग टॉपिक आहे बघा, की हू मे टेस्टिफाय म्हणजे काय, की बेसिकली कोण व्यक्ती जी आहे ती कोर्टासमोर साक्ष देऊ शकते. तर बेसिकली असं कुणालाही वगळण्यात नाही आलं आहे की कोण साक्ष देऊ नाही शकत. जनरली सगळेच लोक साक्ष देण्यासाठी जे आहे ते एलिजिबल आहेत. फक्त क्रायटेरिया काय असतो की ते तेवढं त्यांचं रॅशनल अंडरस्टँडिंग म्हणजे त्यांचं असायला पाहिजे, की प्रश्न काय विचारला गेला आहे हा त्यांना समजला पाहिजे. आणि तेवढं जर ते अंडरस्टँडिंग असेल तर मग, आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्याला तो देण्यालायक असेल, तर ऑब्व्हियसली ती व्यक्ती जी आहे ती साक्ष देऊ शकते. मग याच्यामध्ये डंब, डेफ, ब्लाइंड, मायनर वगैरे, त्यानंतर लुनॅटिकसुद्धा, हे लोकसुद्धा साक्ष देऊ शकतात का? डेफिनेटली हे सुद्धा साक्ष देऊ शकतात. आपल्याला माहिती आहे की इवन इफ डंब आहे, डेफ आहे, तर यांच्यासाठी सुद्धा स्पेशल त्यांची जी काही साईन लँग्वेज असते वगैरे, आणि तसे ते स्पेशल ट्रान्सलेटर वगैरे जे आहे त्याची कोर्टामध्ये सोय केली जाते. इवन लुनॅटिकसुद्धा जो आहे तो सुद्धा साक्ष देऊ शकतो. इफ अगेन त्याच्यासाठी ज्या काही तरतुदी आहे तुम्ही स्टडी केलेला असेल किंवा करत असाल तर यू विल अंडरस्टँड व्हॉट आय वॉन्ट टू से ओव्हर हिअर इज. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8, डिस्कस क्रिटिकली द मॅक्झिम ॲक्टस नॉन फेसिट्रियम नेसी मेन्स सिट्रिया. म्हणजे काय आहे आता ह्या मॅक्झिमचा अर्थ काय होतो. पहिले तर बघा, हे बघा सगळ्या जेवढ्या पण लॅटिन मॅक्झिम्स आहेत ना, सी आय नो व्हेरी, कारण आपल्याला लॅटिन भाषाच नाही येत, तर त्या मॅक्झिम्स जे आहे ते समजणं, ते लक्षात ठेवणं, म्हणजे कारण तुम्हाला ती भाषाच येत नाही तर बघा अंडरस्टँडिंगचा तर रोल तिथे कम्प्लिटली झिरो होऊन जातो. तुम्हाला रट्टा मारावा लागतो. अँड आय एम समवन हू डोंट बिलीव्ह इन रट्टा मारो अँड ऑल सच थिंग्स. बट आता इथे आपल्याकडे ऑप्शनच नाही आहे, कारण आपल्याला त्या भाषेचं ज्ञानच नाही आहे, राईट. सो ह्या मॅक्झिमचा आपल्याला लिटरली रट्टाच मारून घ्यावा लागतो. तर ही जी मॅक्झिम आहे ह्याचा काय अर्थ होतो, ॲक्टस नॉन फेसिट्रियम नेसी मेन्स सिट्रिया, म्हणजे काय की नुसतं ॲक्ट, गिल्टी ॲक्ट असून उपयोग नाही, तर गिल्टी माइंडसुद्धा असला पाहिजे एखादा गुन्हा जो आहे तो कॉन्स्टिट्यूट होण्यासाठी, है ना. तर नॉट जस्ट गिल्टी ॲक्ट बट गिल्टी माइंड. तर हाऊ फार इज दिस मॅक्झिम रिफ्लेक्टेड इन दी IPC. आता IPCमध्ये जे आहे ही मॅक्झिम कशी रिफ्लेक्ट होते, तर बघा आपल्याला IPCमध्ये जे जनरल एक्सेप्शन्स होते, इथं जर तुम्ही पाहिलं तर क्लिअरली तरतूद म्हणजे तुम्हाला ते जनरल एक्सेप्शन्समधून लक्षात येईल. जनरल एक्सेप्शन्स 76 पासून 106 होते, है ना, त्यात दिलेले आहेत. तर तिथे तुम्हाला क्लिअर कट लक्षात येईल की म्हणजे सपोज लहान मुलं आहेत किंवा तो ॲक्ट गुड फेथमध्ये केलेला आहे, लहान मुलाकडनं काही झालं आहे. आता त्यानं तो ॲक्ट केला आहे पण त्याचा गिल्टी माइंड थोडी नाही. आता 7 वर्षाचा आतील मूल आहे, त्याला थोडी ना काही असं बदल्याची भावना आहे किंवा त्याला कळतं आहे काय असं, त्याच्या बिकॉज ऑफ हिज टेंडर एज वगैरे त्याच्याकडनं काही कृत्य असं घडतं आहे की जे ऑफेन्स ह्या कॅटेगरीत येतं, मात्र त्याला शिक्षा जी आहे ती दिली जात नाही. त्यानंतर तुम्ही गुड फेथमध्ये केलं आहे किंवा एक लार्जर हार्म जो आहे हा होऊ नये याकरता तुम्हाला स्मॉलर स्केलवरती हार्म जो आहे हा पोहोचवावं लागणार आहे. आणि हे सगळे ह्या असल्या सगळ्या गोष्टी 76 पासून 106 जनरल एक्सेप्शन्स या कॅटेगरीत, तर इथे सगळीकडे तुम्हाला लक्षात येईल की हे जनरल एक्सेप्शन्स काय आहेत, की तिथं गिल्टी माइंड नाही आहे, देर इज ॲब्सन्स ऑफ गिल्टी माइंड. तो डेफिनेटली खूप रेलेवंट आहे. इथे तुम्हाला हे सगळं हेच डिस्कस करायचं आहे. आणि आता जर आपण नवीन आपला BNS पाहिला, म्हणजे भारतीय ओ गॉड हाऊ कुड आय फॉरगेट दिस, भारतीय न्याय संहिता, हां BNS दॅट इज भारतीय न्याय संहिता. तर त्याच्यामध्ये पण बघा सेक्शन 14 ते 44 जे आहे हे जनरल एक्सेप्शन्स दिले आहेत. सगळे तेच आहे, काही बदल नाही आहे. सो ॲज इट इज लिहायचं आहे, काय घाबरायचं अजिबात नाही की नव्याने पुन्हा अभ्यास करणे वगैरे, फक्त सेक्शन्स बदलले आहेत. देन क्वेश्चन नंबर 9 जो की कंपल्सरी आहे, राईट अन एसे ऑन एनी वन ऑफ द फॉलोइंग. आता बघा इथे ना 3 टॉपिक दिलेले आहेत,
काऊ स्लॉटर बॅन, डिजिटल इंडिया आणि डिमॉनिटायझेशन. आता हे तीनही टॉपिक बघा पेपर जो आहे हा कधीचा आहे, 2017चा पेपर आहे, 2017चा पेपर आहे. आणि तुम्ही टॉपिक्स बघा, तर आपण जे म्हणतो ना करंट अफेअर्स वगैरे, म्हणून न्यूज वगैरे बघणं फार गरजेचं आहे. आणि कन्सिस्टन्सीसुद्धा तुमच्या वाचनामध्ये. काऊ स्लॉटर बॅन जो आहे ना, तर हा जो ॲक्ट आहे ना, हा 2015मध्ये हा ॲक्ट आला आहे. त्यानंतर डिजिटल इंडिया जे आहे, डिजिटल इंडिया आय गेस हे पण 2016 का 17 वगैरेमध्ये असं काहीतरी, आय गेस 2017, ठीक आहे, 2017मध्ये जे आहे लॉन्च झालं डिजिटल इंडिया. मग त्याच्यामध्ये मेक इन इंडिया वगैरे वगैरे असे भरपूर इतर प्रोजेक्ट्स होते. आणि डिमॉनिटायझेशन जे आपला नोटाबंदी वगैरे झालं, याची तर तारीखसुद्धा भारतीय विसरू शकत नाही, हो की नाही. तर हे आपल्याला माहिती आहे की दिस पर्टिक्युलर इन्सिडेंट जो आहे हा झाला 2016मध्ये. सो जे आता 2017ची ही एक्झाम आहे, आणि जवळपास म्हणजे त्याच्या 1-2 वर्षांच्या एक परिघामधले जे क्वेश्चन्स आहेत, जे काही इम्पॉर्टंट अशा घटना घडल्या आहेत, तर त्या अनुषंगाने प्रश्न आलेले आहेत. ओके. सो आता रिसेंट टाईममध्ये पण जर आपण पाहिलं तर आता काय मोठ्या घटना घडलेल्या आहेत, तर त्याचं तुम्ही एकदा अवलोकन करा. आणि ते टॉपिक्स जे आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने तयार करा. आता सगळ्यात मोठी घटना म्हणजे राईट नाव आपण एक लिगल आस्पेक्टला धरूनही जर पाहिली, तर ते म्हणजे 3 नवीन कायदे जे आहे इंट्रोड्यूस झालेले आहे, त्यासंबंधी कदाचित प्रश्न जो आहे विचारला जाऊ शकतो. त्यानंतर ही युद्धजन्य परिस्थिती वगैरे हे सगळं आहे, तर त्याला तुम्ही लिगल पॉईंटने कसं रिलेट करतात, किंवा हे जे ॲक्ट्स आहेत ह्या पेपरमधले बेसिकली जे विषय आहेत त्याला धरून तुम्ही कसं रिलेट करतात वगैरे. तर असे काही टॉपिक्स जे आहेत ते रेडी ठेवायचे. त्यानंतर राईट जजमेंट ऑन द फॉलोइंग फॅक्ट्स. आता फॅक्ट्स दिलेले आहेत आपल्याला. ए अँड बी जे आहे हे फ्रेंड्स होते. दे वर हॅविंग फन इन द हाऊस ऑफ ए. ए आणि बी हे दोघं मित्र आहे, आणि ते एच्या घरी काय मस्त त्यांची मजा मस्ती जे काय चालली होती, आणि अचानकली सडनली अ क्वॉरल अकर्ड बिटवीन द टू. अचानक त्यांच्यामध्ये काय वाद झाले, भांडण झालं, आणि ए असॉल्टेड बी विथ अ स्टिक ऑन हिज लेग रिझल्टिंग इन टू फ्रॅक्चर इंजुरी. आता एने काय केलं आहे, एने बीला असॉल्ट केलेलं आहे, आणि त्याला स्टिकने म्हणजे काठीनं त्याला मारलं आहे, अँड विच हॅज रिझल्टेड इन टू वॉट, इन टू अ फ्रॅक्चर इंजुरी. आता फ्रॅक्चर इंजुरी म्हणजे बघा, एक लक्षात घ्या, फ्रॅक्चर झालं आहे तर हे कशात येणार आहे आता ही इंजुरी, हे हर्टमध्ये येईल का ग्रीवियस हर्टमध्ये येईल. ग्रीवियस हर्टची काय संकल्पना आहे, तर हे डेफिनेटली ग्रीवियस हर्टमध्ये येतं. कारण तुम्ही तुमचं डेली रुटीन जे आहे, इफ यू आर नॉट एबल टू परफॉर्म दॅट, इफ यू आर म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहात एका विशिष्ट कालावधीसाठी, तुमचं डेली रुटीन जो आहे तुम्ही नाही परफॉर्म करत आहे वगैरे, ते काय याच्यामध्ये येतं ना, ग्रीवियस हर्टमध्ये. म्हणजे काय, आता इथे ग्रीवियस हर्टचं ऑफेन्स आहे, ठीक आहे. आपल्याला काय असं क्लिअरली दिलेलं नसणार आहे फॅक्ट्समध्ये, थोडी ना आपल्याला मेन्शन करणार आहे की भाई ये ऑफेन्स हुआ, यू हॅव टू डिडक्ट इट फ्रॉम द गिवन स्टेट ऑफ अफेअर्स. ओके. सो इथे फ्रॅक्चर झालेलं आहे म्हणजेच ग्रीवियस हर्टचा आता इथे सीन आहे हा. ए असॉल्टेड बी इन द प्रेझन्स ऑफ हिज पेरेंट्स सी आणि डी. आता याचे पेरेंट्स पण तिथे होते सी आणि डी, त्यांच्या प्रेझन्समध्ये हा असॉल्ट झाला आहे, म्हणजे हे कोण झाले, हे आय विटनेस आहे. पण आता ए जो आहे त्यांचा मुलगा आहे, मुलगी आहे ते आपल्याला दिलं नाही, कारण ते जेंडर काय सांगितलेलं नाही आहे. असोत, हां, हीज पेरेंट्स, हीज म्हणजे मुलगाच आहे, ठीक आहे, मेल आहे, ठीक आहे. आता त्यांचा मुलगा म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली ते पुढं साक्ष देणार नाही देणार, येतो बात की बात आहे देखते. बी वेंट टू अ हॉस्पिटल अँड गॉट ट्रीटमेंट. नाव बी वेंट टू अ हॉस्पिटल अँड ही गॉट द ट्रीटमेंट. डॉक्टर ई जो आहे त्यानं एक इंजुरी सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे, आणि त्यांनी दाखवलेलं आहे की त्याच्या राईट लेगमध्ये बाई फ्रॅक्चर झालेला आहे. ट्रायलच्या दरम्यान काय झालं आहे, बी सपोर्टेड प्रॉसिक्युशन व्हर्जन. बी जो आहे त्यानं प्रॉसिक्युशनचं व्हर्जन जे आहे ते सपोर्ट केलेलं आहे. हावेवर त्याचे म्हणजे हे एचे जे पेरेंट्स आहेत ना, आता बी सोबत सगळी ही मारहाण झाली तर बी ऑब्व्हियसली हिल स्टिक टू हिज पॉईंट ना, बट एचे जे पेरेंट्स आहे सी आणि डी, दे हॅव टर्न्ड हॉस्टाईल. मग अशीच मी तर म्हटलं बघा, त्यांचा मुलगा आहे ते कशालाच साक्ष देणार आहे.
फार क्वचितच असं होतं की तिथे आपलं जरी आपल्या अफेक्शनमधले आपल्या ब्लड रिलेशनमधले लोक असले तरी आपण त्यांच्या विरुद्ध जाऊन खरी साक्ष देतो. आणि इथेही जे आपल्याला अपेक्षित होतं असंच झालं आहे की दे हॅव टर्न्ड हॉस्टाईल. म्हणजे काय, ते काही ते त्यांच्या मुलाच्या अगेन्स्ट काय साक्ष वगैरे इथं देत नाही. इंजुरी सर्टिफिकेट वॉज प्रूव्ड थ्रू द डॉक्टर. आता इंजुरी सर्टिफिकेट जे आहे हे प्रूव्ह झालेलं आहे. ही ऑल्सो डिपोज दॅट बी वॉज ॲडमिटेड इन द हॉस्पिटल विथ हिस्ट्री ऑफ असॉल्ट. त्याने तेही सांगितलं की असॉल्ट वगैरे झालेला आहे. बी आयडेंटिफाईड द स्टिक, म्हणजे जे आता बघा जे वेपन आहे हा ना, की ज्याच्याने असॉल्ट झालेलं आहे, हे स्टिक काय ते वेपन झालं ना ते. बीने तेही आयडेंटिफाय केलं आहे. देर इज नो इंडिपेंडंट आय विटनेस टू द इन्सिडेंट. आता ह्या घटनेचा कोणी इंडिपेंडंट आय विटनेस नाही, कारण सी आणि डी तर ते हॅव टर्न्ड हॉस्टाईल. ए टूक अ प्ली दॅट बी हिमसेल्फ फेल डाऊन वेल रनिंग. आता एने बघा इथं काय म्हटलेलं आहे की मी काय त्याला मारलेलं नाही, बी स्वतःच काय पळत असताना तो पडला आहे आणि त्याच्यामुळे त्याला तो मार लागला आहे. ए ऑल्सो सेड दॅट ही हॅज ॲडमिटेड बी इन द हॉस्पिटल and argued that had he assaulted B, he would not have admitted B in the hospital. तो असे म्हणतो की मी त्याला स्वतः हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे, जर मी असॉल्ट केला असता तर मीच कशाला ॲडमिट केलं असतं. तर अशा पद्धतीचे हे फॅक्ट्स आहे आणि याच्यावरनं आपल्याला जजमेंट जे आहे ते ड्रॉ करायचं आहे. तर याच्यामध्ये बघा आय विटनेस नाही आहे, पण जे डॉक्टरचं इथे म्हणजे आपण एक सर्टिफिकेट आहे, इंजुरी सर्टिफिकेट वगैरे, दिस हॅज बीन प्रूव्ड वगैरे म्हटलं आहे. बी जो आहे, बीची इंजुरी क्वाईट एव्हिडंट आहे, ती पण प्रूव्ह होते आहे. आणि त्यानंतर बीनं ती स्टिक जी आहे तीसुद्धा आयडेंटिफाय केलेली आहे ना. आता ए जे म्हणतो ना की तो स्वतःच पडलेला आहे पळत असताना, त्याला सपोर्ट करणारं काही इथे आहे का, इज इट प्रूव्ड वगैरे वगैरे. या अशा बेसिसवरती यू आर स्मार्ट इनफ, यू पीपल आर स्मार्ट, यू कॅन डेफिनेटली ड्रॉ द जजमेंट ओव्हर हिअर. जरी आय विटनेस नाही आहे तरी म्हणजे गरज नसते प्रत्येक याच्यामध्ये आय विटनेसची गरज पडेल, ठीक आहे, गुन्हा सिद्ध होण्यासाठी. अशा कितीतरी केसेस आहे बघा. एव्हिडन्स ॲक्टमध्ये सर्कमस्टान्शियल एव्हिडन्सेसच्या बेसिसवरती कितीतरी गुन्ह्यांमध्ये कन्व्हिक्शन जे आहे झालेलं आहे, ठीक आहे. सो आय होप सो दिस विल बी युजफुल फॉर यू फॉर युअर ज्युडिशरी का प्रिपरेशन. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल दॅट, टाटा, बाय बाय, टेक केअर.